आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. खरे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष RP आठवले गटाचा अत्यंत दुर्दैवी घटना आज आम्हाला जाणवली की 2014चा इतिहास जर पाहिला तर भाजपने त्यांची परिस्थिती काय होती 2000 अगोदरची, आणि ज्यावेळेस रिपब्लिकन पक्षाने आंबेडकर चळवळीला सोबत घेऊन आज भाजपला महायुतीमध्ये म्हणजे एक मोठा पक्ष म्हणून नावाजलेला पक्ष तयार केला, आणि आज त्या पक्षाच्या आमच्यावर एवढी म्हणजे दुरावस्था करून ठेवली की आम्हाला सुद्धा कोणी विचारायला तयार नाही की युती असताना एखादा खासदारकीमध्ये आमदारकीमध्ये आम्ही त्यांना पाहिजे ती मदत केली असताना आज कॉर्पोरेशन मध्ये साधा कार्यकर्त्याला एक सीट सोडण्याची सुद्धा कुवत कोणाकडे नाही. आम्ही ज्याच्याकडे गेलो पत्र याला द्या पत्र त्याला द्या, मला त्या म्हणजे ही सीडी टाईप भाजपमध्ये कार्यप्रणाली आहे. कोण म्हणतो गणेश नायकांना आम्ही संजू नायकाला पत्र दिलं, संजू नायकांनी गणेश नायकाचं नाव झालं, गणेश नायकाला भेटलं, गणेश नायकानंतर आम्ही त्या गणेश नायक हात वर केले की बाबा माझ्या हातात काही नाही, तुम्ही विक्रम पाटील आहे त्यांच्याशी संपर्क साधा. तर त्यामुळे आज आम्हाला असं दुःख होत आहे की आम्ही गेले 10-15 वर्ष भाजपवर राहून आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात हे पाळून आम्हाला आज हे दिवस आणतायत. हे दुर्दैवी घटना आहे, कारण हे दिवस परत येणार नाही. प्रत्येकाची वेळ असते. आज तुम्ही सत्तेत गेलात म्हणून आमच्यासारख्या छोट्या पक्षांना हिणवताय, पण भविष्यामध्ये तुम्हाला सुद्धा हिणवण्याचे कोणतरी तयार होतील. ही भूमिका लक्षात ठेवा भाजपने. पण आज आम्ही तुमच्या दारादारात फिरतोय, आम्हाला 3 जागा द्या, 5 जागा द्या, 10 जागा द्या. आज आम्ही निवडून येणारे कार्यकर्ते आज तुमच्या मागे आम्ही फिरतोय, कारण आमची महायुती आहे आणि आठवले साहेबांचा आदेश असल्यामुळे आठवले साहेबांचं म्हणणं आहे की एकतर राष्ट्रवादीत जायचं किंवा एकतर सेनेमध्ये याची युती करायची. म्हणून प्रामाणिकपणे आम्ही पहिले भाजपकडे गेलो. भाजपने आम्हाला आज अशा परिस्थिती, आज उद्याचा एकच दिवस बाकी आहे. जर आजच्या दिवसामध्ये जर भाजप सरकारातल्या कोणी ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी जर लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या महानगरपालिकेची आपली अवस्था आपल्या हातात असेल की नाही असेल हे तुम्हाला डोळ्याने बघण्यात येईल.